स्टँडर्ड 7 जनरल सायन्स चॅप्टर 2 पाहायचा आहे आज आपल्याला. प्लांट्स स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ प्लांट्स. पहिल्या याच्यामध्ये आज आपण पाहणार आहे रूट्स विषयीची माहिती. तर व्हॉट हेल्प्स अस टू इझिली आयडेंटिफाय द प्लांट्स अराउंड अस. आपण वनस्पती जे आहे ते कशाच्या साहाय्याने आपण लवकर ओळखू शकतो. तुम्हाला माहिती आहे की वनस्पतींमध्ये जे काही प्लांट पार्ट्स आहेत त्याच्यावरून आपण त्यांना ओळखतो. विच आर द व्हेरियस पार्ट्स ऑफ प्लांट्स. वनस्पतींना मूळ असते, खोड असते, पान असते, फूल असतात. हे सगळे पार्ट्स जे आहेत ते तुम्हाला माहिती आहे. आता आज आपण पर्टिक्युलरली पाहणार आहे रूट विषयीची माहिती. रूट कुठे असते? इट ग्रोज इनसाइड द सॉइल टुवर्ड्स inside the seed towards the soil. It is called as radicle. आता इथे जे दाखवलेली आहे डायग्राम याच्यामध्ये पहा, सीड आपण हे केलं, बो केलं. झाड लावताना आपण जेव्हा बिया पेरतो तेव्हा असे फुटतात, कोंब फुटल्यासारखं असते. तर जो वरच्या बाजूने जातो त्याला म्हणतात प्ल्युम्यूल आणि खालच्या बाजूने येतो त्याला म्हणतात रॅडिकल. म्हणजे रॅडिकल वरून लक्षात ठेवायचं, आर फॉर रॅडिकल अँड रूट. रॅडिकल पासून काय तयार होतात? रूट्स तयार होतात. आणि प्ल्युम्यूल जे आहे ते स्टेम मध्ये कन्वर्ट होते. अँड द पार्ट ग्रोज अबाउट द सॉइल इज कॉल्ड एज plumule and inside the soil is called as radicle. The part of the plant growing below the soil for support is called as root. रूटचं मेन फंक्शन काय आहे? प्लांटला सपोर्ट करणे, सॉइलच्या माध्यमातून सपोर्ट करणे. रूट्स ऑफ सम प्लांट्स प्रोड्यूस सेकंडरी रूट्स. आता हे जे रूट आहे माझ्या हातामध्ये, हे जे आहे ते तुम्हाला दाखवते मी की दिस इज द टॅप रूट. टॅप रूट हे असं एकच असते. टॅप का बरं म्हणतात? कारण टॅपरिंग असते ते, म्हणजे वर जाड दिसते आणि खाली कमी कमी होत जाते, त्यातून निमुळत होत जाते, म्हणून याला टॅप रूट म्हणतात. त्या टॅप रूट मध्ये जी मेन रूट आहे दॅट इज द प्रायमरी रूट. आणि हे जे छोटे छोटे त्यातून निघालेले आहेत दॅट आर कॉल्ड एज सेकंडरी रूट. This type of root is called as tap root. Thread-like or fibrous root-like roots arising from the stem are called as fibrous root. हे जे आहे तर याला म्हणतात फायब्रस रूट. स्टेमच्या तिथूनच हे आलेले आपल्याला दिसतात. म्हणजे ग्रास मध्ये जे आहे ते कसे असतात? फायब्रस रूट्स असतात. आणि बाकी प्लांट्स मध्ये जे मोनोकॉट मध्ये फायब्रस असतात आणि डायकॉट मध्ये टॅप रूट आपल्याला पाहायला दिसतात. एक मूळ, मुख्य मूळ असते आणि त्याला मग येतात. दॅट इज द टॅप रूट. दिस इज द डायग्राम ऑफ टॅप रूट अँड फायब्रस रूट. डायकॉटिलिडोनस प्लांट्स हॅव टॅप रूट व्हाईल मोनोकॉटिलिडोनस प्लांट्स हॅव फायब्रस रूट. मग अशी सांगितलं, म्हणजे डायकॉट म्हणजे काय? ज्याच्या दोन बियांचे दोन भाग होतात, दॅट इज कॉल्ड एज द डायकॉटिलिडोनस प्लांट्स. आणि मोनोकॉट म्हणजे बाजरी, मका हे जे आहे त्याला म्हणतात आपण मोनोकॉट. तर टॅपरूट हे डायकॉट मध्ये असते. आताच मी तुम्हाला दाखवलं, दिस इज द सेकंडरी, दिस इज मेन जे आहे त्याला म्हणतात प्रायमरी रूट. सेकंडरी रूट बारीक बारीक केस असतात त्याच्यावर, दॅट आर रूट हेअर्स. आणि हा जो टोकाचा भाग आहे दॅट इज द रूट टीप. आणि शेवटी रूट कॅप. तुम्ही जर मोड आलेली मोड जर पाहिली तर तुम्हाला हे सगळं पाहायला मिळते. नंतर टॅप रूट, हे झालं टॅप रूट विषय. फायब्रस रूट प्लांट्स लाईक मेज, शुगरकेन म्हणजे जे काही गवतवर्गीय वनस्पती आहे, ज्यांचे गवतासारखी पानं असतात, म्हणजे मका आहे, ऊस आहे, ज्वारी आहे, याचे जे रूट्स असतात दीज आर फायब्रस रूट्स. सम रूट्स आर अंडरग्राउंड whereas some grows from the stem just above the soil. The latter is called as adventitious root.
त्याला म्हणतात ऍडव्हेंटिशियस रूट. आणि फायब्रस रूटचे प्रकार आहे. मॉडिफाईड रूट्स माहिती आहे तुम्हाला, एरियल रूट्स जसं बनियन ट्री मध्ये, स्टिल्ट रूट्स, रनर्स म्हणजे हे ब्रीदिंग रूट्स, निमॅटोफोर्स, त्यालाच काय म्हणतात निमॅटोफोर्स म्हणतात. दीज आर द टाइप्स ऑफ रूट्स. आता या पिक्चर मध्ये तुम्हाला बनियन ट्रीचं दिलेलं आहे. तर हे बनियन ट्री जे आहे तर ही कोलकात्याला 250 वर्षापासून आहे. जे मेन स्टेम आहे ते गेलं. आता ह्या ज्या काही पारंब्या आहेत त्याला काय म्हणतात प्रॉप रूट्स. बनियन ट्रीचे जे रूट्स आहेत पारंब्या ज्याला म्हणतो आपण, दॅट आर कॉल्ड एज प्रॉप रूट्स. द स्टेम, आता स्टेम म्हणजे काय माहिती आपल्याला, हे स्टेम आहे समजा. द स्टेम ग्रोज अबाउट द सॉइल फ्रॉम द प्ल्युम्यूल. मगाशीच पाहिलं आपण की प्ल्युम्यूल पासून स्टेम तयार होते, रॅडिकल पासून रूट तयार होते. तर दिस इज द स्टेम. आणि इथे लीफ आलेला आहे. त्या लीफचं जे ठिकाण आहे दॅट इज कॉल्ड एज नोड. हे एक लीफ आहे इथे नोड, दुसरा लीफ आहे तिथला एक नोड. तर ह्या दोन नोड मधली जी स्पेस आहे दॅट इज कॉल्ड एज द इंटर नोड. दिस इज इंटर नोड. दोन नोड मधले जी स्पेस आहे हे इंटर नोड. या स्पेसला इंटर नोड म्हणतात आणि याला नोड म्हणतात. दॅट इज. आणि बर्ड म्हणजे काय, छोटे हे निघालेले असतात छोटे छोटे, दॅट इज द बर्ड. दिस इज ऑल्सो, दिस इज अपायकल बर्ड, दॅट इज इट इज टर्मिनल बर्ड किंवा ग्रोईंग बर्ड. हे समजलं बर्ड कशाला म्हणतात, टर्मिनल बर्ड, अपायकल बर्ड, नोड, इंटरनोड, नोड. दोन नोडच्या मधल्याला म्हणतात इंटर नोड. नेक्स्ट इज लीफ. Leaves grow from the nodes on a stem. आताच पहिला आपण. Leaves are generally thin, flat असं पाहिलेलं आहे सगळ्यांनी. ग्रीन कलर असतो. Broad spread out part of the leaf is called as leaf blade. This is called as leaf blade or leaf lamina. आणि ही जी आहे त्याला म्हणतात leaf margin. This is the leaf margin. This is leaf lamina or leaf blade. Leaf margin may be entire. ही आहे ती entire आहे. याला म्हणतात जास्वंदाची जी आहे ती असते dented. आणि लोब म्हणजे सांभार किंवा हे काही झाडं गाजर गवत आहे याचे पानं लोब लीफ असते. दॅट इज द एंटायर, डेंटेड आणि लोब. ही जी आहे ती एंटायर आहे. आता हा जो फुगीर भाग दिसतो आपल्याला लीफचा, दॅट इज द लीफ बेस. आणि त्या लीफ बेस पासूनच छोटे छोटे पानं आल्यासारखे वाटतात आपल्याला. दॅट इज द स्टिप्यूल. दॅट इज कॉल्ड एज स्टिप्यूल. आणि हे जे देठ आहे काही पानांना असते काही पानांना नसते झाडांना, तर दॅट इज कॉल्ड एज पिटिओल. दिस इज पिटिओल. लीफ बेस, स्टिप्यूल, पिटिओल, लीफ लॅमिना. ही जी आहे त्याला म्हणतात मिड रिब. मधातली जी आहे त्याला म्हणतात मिड रिब आणि मिड व्हेन किंवा मिड रिब म्हणतात. आणि ह्या व्हेनलेट्स असतात. आणि याला लीफ मार्जिन. आणि हा टोकाचा जो भाग आहे त्याला म्हणतात लीफ अपेक्स. दॅट इज द लीफ अपेक्स. लीफ ब्लेड, लीफ लॅमिना, लीफ अपेक्स, पिटिओल, मिड व्हेन किंवा मिड रिब, व्हेनलेट्स. दिस इज अबाउट द लीफ. आता टाइप्स ऑफ लीफ. Leaves of some plants have single undivided leaf blade. हे सिंपल लीफ आहे. दिस इज द सिंपल सिंगल मिडरिब असते. आणि सिंपल लीफ. लीफ ब्लेड ऑफ लीव्स इन सम प्लांट्स इज डिवाइडेड इनटू मेनी स्मॉल पार्ट्स कॉल्ड एज लीफलेट्स आर कॉल्ड एज कंपाउंड लीफ. गोडनिंबाचं पान आहे, चिंचेचं पान आहे, हे जे आहेत ते कोणते कंपाऊंड लीव्स असतात. आणि दिस इज द सिंपल लीफ. तर लीफ अरेंजमेंट जी आहे
आता आज आणलेले नाही, आणि पुढच्या वेळेला दाखवून देईन. तुम्ही शोधायचे असे अल्टरनेट. याची अरेंजमेंट जी आहे सदाफुलीची ती अल्टरनेट आहे, म्हणजे एका नोडवर एक पान आहे, दुसऱ्या नोडवर दुसरं पान आहे, तिसऱ्या नोडवर तिसरं पान आहे. दॅट आर द अल्टरनेट अरेंजमेंट ऑफ लीफ अशी. नंतर अपोजिट डिक्यू सेट. काही झाडांमध्ये दोन पानं असे अरेंज असतात, आणि पुढचे दोन पानं असे असतात. दिस इज द अपोजिट डिक्यू सेट. दिस इज द अपोजिट डिक्यू सेट. काही झाडांमध्ये पूर्ण अशीच असतात, दोन पानं इथे दोन पानं इथे, सरळ सरळ अपोजिट असतात. आणि वर्ल्ड म्हणजे ग्रुपनी एकाच ठिकाणाहून असे जर खूप सगळे पानं निघतात बऱ्याच झाडांना, दॅट आर द वर्ल्ड. दीज आर द डिफरंट टाइप्स ऑफ अरेंजमेंट ऑफ लीफ. म्हणजे अल्टरनेट, डिक्यू सेट, अपोजिट आणि वर्ल्ड. आता रेटिक्युलेट व्हेनेशन आणि पॅरलल व्हेनेशन. रेटिक्युलेट व्हेनेशन म्हणजे याच्यामध्ये मिडरिंग मध्ये असते आणि तिथून निघालेल्या दिसत आहे आपल्याला. दॅट इज द रेटिक्युलेट व्हेनेशन. आणि पॅरलल व्हेनेशन म्हणजे काय, जे गवतवर्गीय पान आहे, मक्याचं जर पान पाहिलं तर तुम्हाला सरळ सरळ समांतर आलेल्या दिसतात व्हेन्स. दॅट इज कॉल्ड एज द पॅरलल व्हेनेशन. हे मोनोकॉट्स मध्ये असतात, हे डायकॉट्स मध्ये आढळून येतात. पार्ट्स ऑफ फ्लावर्स नेक्स्ट याच्यामध्ये.